मांडाच्या कौशल्याना जागविणारा शो. ओके. विविध व्यक्तिमत्वांच्या जीवनाचा प्रवास, श्रवणीय अनुभवांची असे माहिती खास. सगळ्यांना हा टॉक शो असे सजग बनवणारा, विजन विस्डमच्या अगदी जवळ नेणारा. माइंडाच्या कौशल्याना जागविणारा शो. माइंडफुल हा टॉक शो. माइंडफुल हा टॉक शो. माइंडफुल हा टॉक शो. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी डॉक्टर आरती सूर्यवंशी आणि पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आमच्या ह्या कार्यक्रमात, माइंडफुल हार्ट टॉक शोमध्ये, अर्थात पॅशन, प्रोफेशन अँड पर्पजमध्ये. आज आपण आलोय मुंब्रा देवीच्या ह्या माउंटेनियर्सच्या नर्सरीमध्ये आणि आपण आज भेटणार आहोत महादेव गायकवाड यांना. नमस्कार महादेवजी, आपलं खूप मनापासून स्वागत आहे माइंडफुल हार्ट टॉक शोच्या आमच्या ह्या 3rd सीझनमध्ये. महादेव गायकवाड हे खूप मोठे माउंटेनियर आहेत आणि त्यांनी आजपर्यंत सह्याद्रीच्या सगळ्या माउंटेनियर्सच्या सगळ्या ठिकाणी ते गेलेले आहेत. एवढंच नाही तर त्यांनी लेह लडाख, हिमाचल प्रदेश, कोणत्याही प्रकारचे अशी शिखरं त्यांनी सोडली नाही आहेत. सगळीकडे ते जाऊन आलेले आहेत. आणि माझी आणि त्यांची ओळख काळू नदीला आम्ही गेलो होतो, तर तिथे आम्ही एक रॉक क्लाइम्बिंग केलं होतं आणि तेव्हा त्यांची आणि माझी ओळख झाली. अगदी सहजरित्या त्यांनी आमच्याकडनं ते रॉक क्लाइम्बिंग करून घेतलं, रॅपलिंग त्यांनी करून घेतलं आमच्याकडनं. ते खूप एक अतिशय मोठे कोच आहेत, ट्रेनर आहेत ह्याच्यातले. आणि आत्ता त्यांनी सहज बोलता बोलता मला इतक्या गोष्टी सांगितल्या आहेत मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगू. तर आपण आता भेटणार आहोत महादेव गायकवाड यांना आणि त्यांच्याकडनं खूप माउंटेनिअरिंगचे त्यांचे अनुभव आपण ऐकणार आहोत. असंख्य अशा गोष्टी आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत आणि अतिशय अशा इन्स्पायरिंग माइंडफुल पर्सनॅलिटीला आज भेटण्याचा योग आला आहे आणि आपण त्यांचे विचार आज आपण ऐकूया. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे या मुंब्रा नर्सरी म्हणजे एक माउंटेनियर लोकांचे जिथं बेसिक गिर्यारोहणाचं, रॉक क्लाइम्बिंगचं प्रशिक्षण दिलं जातं. हो. आणि 1985च्या काळामध्ये सुमारे निममधून बरेचसे शेर्पा लोक बरं आणि माउंटेनियर्स लोक तर नेहरू माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट जे हो. उत्तर काशीला आहे, तर त्या इन्स्टिट्यूट मधून जे मोठमोठे शेर्पा लोक होते त्यांना इकडे बोलवून तर तेव्हा सगळ्यांचे रॉक क्लाइम्बिंगचे वगैरे प्रशिक्षण शिबिर पहिले इथे सुरुवात व्हायची. अच्छा. इथे म्हणा किंवा बोरोली नॅशनल पार्क मध्ये व्हायची. तर ही नर्सरी मेन महत्वाची आहे की तुम्ही त्याच्यामध्ये जर रेग्युलर त्या रॉक वरती प्रॅक्टिस करत राहिला तर मग कुठलाही कडा असून द्या, सुळका असून द्या किंवा अगदी तुमच्या हिमालयातल्या मोहिमा असू द्या, तर तुमचा सराव आणि पाया नर्सरी जर तुमची मजबूत आहे तर मग कुठल्याही इमारत किंवा मोठं काम करायला काहीच हे होत नाही. बरोबर. क्या बात आहे, क्या बात आहे. जशी आपली लहान मुलांची नर्सरी असते किंवा आपण प्लांटची नर्सरी असते, तशी ही माउंटेनियर्सना तयार करण्यासाठी असलेली अशी एक जागा आहे की जिथे ते क्लाइम्बिंग करतात, शिकतात, धडपडतात आणि त्याच्यामध्ये त्यांचं कसब लावतात, तयार होतं ते कौशल्य त्यांच्यामध्ये येतं आणि मग ते अजून मोठी झेप घ्यायला तयार होतात. क्या बात आहे. खूप छान वाटलं ह्या अशा नर्सरीची ही संकल्पनाच किती छान आहे आणि मी तर पहिल्यांदा अशा प्रकारच्या नर्सरीबद्दल मी ऐकतेय आणि बघतेय. खरं तर खूपच मस्त वाटतंय इकडे. तर महादेवजी, मला हे आम्हाला सगळ्यांनाच हे तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आलात तरी कसे? काय झालं की मी जेव्हा लहान असताना शालेय सहली ह्या शक्यतो गड किल्ल्यांवर जायच्या. हो. 80-85च्या काळामध्ये सर्व सहली म्हणजे त्याच होत्या. हो. तर त्यावेळेस मग फक्त इतिहासामध्ये पुस्तकांमध्ये वाचलं होतं की शिवाजी महाराजांचा हा किल्ला आहे, तो किल्ला हे आहे ते. पण मग शैक्षणिक सहलीमध्ये मला जाता नाही आलं. आर्थिक परिस्थिती म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी किंवा त्यावेळेस सगळ्या सहली वगैरे बंद करण्यात आल्या होत्या. बरोबर आहे. तर नंतर मग 90च्या काळामध्ये मग हळूहळू मित्रांबरोबर जेव्हा फिरायला लागलो किंवा
लग्न कार्यालय किंवा एखाद्या मित्राच्या गावी गेलो तर मग हम्म, तिकडे हम्म, विचार करतो इकडे कुठला किल्ला, इकडे काय बघता येईल का. हम्म, 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 मग हम्म. एक दिवस आणखीन जास्त थोडा वेळ काढून मग तिकडे किल्ले बघायचो. मग तसं अच्छा सर्वात पहिल्यांदा आम्ही जेव्हा किल्ला बघितला तेव्हा शिवनेरी बघितला. अच्छा, पहिला किल्ला शिवनेरी बघितला. शिवनेरी मग बघितला. आपलं गाव तिकडेच होतं का? नाही, तिकडे माझ्या मित्रांचं गाव होतं. मित्रांचं गाव. तर अच्छा तिकडे मित्रांच्या लग्नाला गेलो होतो तेव्हा मग शिवनेरी पहिल्यांदा अच्छा पाहिला, नंतर मग पुरंदर पाहिला. बरं. मग असे हळूहळू किल्ले बघायची फक्त ते मित्रांबरोबर बघायला सुरुवात केली. मित्रांबरोबर बघायचं. पण 1996च्या काळामध्ये माझे मित्र होते, त्यांच्याबरोबर मग ते माझ्याबरोबर आले, म्हणतात हम्म, नाही तू एवढं असे किल्ले फिरतो, मग आमच्याबरोबर ट्रेकिंग कर. म्हणजे ट्रेकिंग अच्छा म्हणजे काय असतं हा 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 हे हा सुद्धा माहिती नव्हतं. बरोबर. ते म्हणले अरे आपण तू जे गड किल्ले फिरायला जातो त्याला ट्रेकिंग म्हणतात, पायी फिरणं म्हणजे ट्रेकिंग आहे. मग तेव्हा त्यांच्याबरोबर सुरुवात केली. अच्छा अरे वा. मग 96 ते 2000 सालापर्यंत सातत्याने मग म्हणतात ना की एखाद्या चांगल्याचं व्यसन जर लागलं हा तर मग ते पुढं वाढतच जातं. अच्छा जसं एक किल्ला जेव्हा पहिल्यांदा याचं ट्रेकिंग म्हणून जेव्हा मी पहिल्यांदा केला हा हा तेव्हा भीमाशंकर पावसाळ्यामध्ये, ओके. तो भर पावसाळ्यामध्ये मग मी एक 6 जूनच्या दरम्यान तो पहिल्यांदा केला. अरे मग वा. तिथून जे भीमाशंकराचं जे सुरुवात झाली हम्म. तर ती गाडी एकदम 2000 सालापर्यंत सातत्याने 101 किल्ले फिरून झाले क्या त्यावेळेस. बात आहे. 101 किल्ले 101 हा. किल्ले. मस्त मस्त. पण तुझं शिक्षण वगैरे झालं कुठे? शालेय शिक्षण शालेय आणि शिक्षण वगैरे माझं मराठी माध्यमातूनच हो झालं. 10वी पर्यंत शिक्षण केलं बरोबर. आणि घरची परिस्थिती आणि सगळे हे कोणत्या असल्यानंतर गावाला होतात आपण तेव्हा? मी गाव तसं म्हणजे जन्मापासून मुंबईलाच आलेलो आहे. अच्छा गावी फक्त जन्म वगैरे झाला आणि मुंबईमध्ये बाबा इथे कामाला होते त्याच्यामुळे इकडेच सगळं इकडेच आलात. इकडेच हो झालं हो सगळं. हो बरोबर बरोबर. आणि शाळेमध्ये तुम्ही मुंबईतच तुमचं मुंबईतच सगळं अच्छा. शिक्षण वगैरे केलं. आणि कॉलेजमध्ये गेलेला? नाही कॉलेज वगैरे नाही, 10वी आणि पर्यंत ते शिक्षण झालं बरं. आणि त्याच्यानंतर मग बाबा नसल्यामुळे मग अच्छा सर्व घराची कुटुंबाची जिम्मेदारी माझ्यावर लागली. तुमच्यावर आली. मोठा मी असल्यामुळे बरोबर. त्याच्यामुळं मग ते सगळं थोडंसं उद्योग वगैरे करून मग आपलं घर चालवणं करणं, कौटुंबिक हम्म. जिम्मेदारी भरपूर महत्वाची हो होती. हो. त्याच्यामुळे मग ते चालू केलं. अच्छा. आणि आणि हा छंद मात्र तुम्ही हा जोपासत ठेवला. छंद मित्रांमुळे आणि चांगले मला जे म्हणजे असे व्यसन न करणारे जे मित्र हो भेटले त्याच्यामुळं आयुष्यात म्हणजे म्हणतात ना की कुठल्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये ह्या गोष्टी ज्या शिकायला नाही मिळत त्या निसर्गामध्ये शिकायला मिळाल्या. शिकायला मिळाला. की क्या आपल्या बात आहे. आपल्या महाराजांनी किंवा आपल्या वडिलोपार्जित ज्या जुन्या लोकांनी हो. जे किल्ले म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, जे जगामध्ये कुठेही असे हम्म. एका महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 350च्या वरती किल्ले आहेत फक्त हो महाराष्ट्रामध्ये. हो तर एवढा मोठा वारसा आहे आणि आज जगभरातली माणसं आपल्याकडे बघायला येतात आणि येतात. आपण आपल्या गोष्टी आपण बघायला आपण बघत वेळ खरंच आहे काढून ते खरंच आहे. करणं गरजेची गोष्ट आहे. अगदी अगदी खरंय अगदी खरंय. पण मला एक सांगा की चढणं किंवा चालत राहणं, सातत्य ठेवणं त्याच्यामध्ये, हे किती अवघड आहे आणि हे प्रत्येकाने का करायला हवं? सातत्याने करण्याचा एक तर शारीरिक फायदा होतो की हम्म, माणसाला आपण जेवढं जसं डोंगरावर जातो तर तेवढं आपल्याला कमीत कमी सामान आपलं घेऊन जाणं, त्याचं हम्म. एक नियोजन आपल्याला हे करायचं की बाबा जेवढ्या गरजेच्या वस्तू तेवढ्याच फक्त त्या बॅगेमध्ये न्यायच्या. बरोबर आहे. गड किल्ल्यांमध्ये गेल्यामुळे फायदे काय होतात की हम्म. जेणेकरून आपण त्या निसर्गामध्ये असलेल्या वनस्पती, हो पक्षी, प्राणी बरोबर आणि आहे. तिकडचा जो सहवास आहे, तर एक दिवस आपण पिकनिक मध्ये जाणं हा भाग वेगळा आणि हा गड किल्ल्यांवरती जाणं हा भाग वेगळा आहे. हो तिथे आपल्याला एक प्रकारचं नियोजन करावं लागतं की कुठून कुठपर्यंत पोहोचायचंय, काय हो करायचं, कुठलं सामान आपल्याला साहित्य जवळ ठेवायचंय. बरोबर आहे. तर ते आपण मग नियोजन त्याच्यामुळे आपल्या लाईफमध्ये एक नियोजनची किंवा प्लॅनिंगची आपण स्वतः चांगल्यापैकी करू शकतो. हा ती एक माणसांमध्ये हे होतं. हा जिथे जाते तिकडची माहिती की तिथे काय काय आहे, काय काय अशी नाही, एक नियोजनाची ते सवय नियोजनाची सवय लागते लागते आपल्याला. स्वतःला. बरोबर. आणि ऍडजस्टमेंट करायला हे होतं की आपण तिथे जर घरी आपण भरपूर सामान वापरतो पण हो तिकडे न्यायचं तर मोजकेच सामान, मोजकेच कपडे, कारण ते आपल्याला कॅरी करावं कॅरी लागतात. करावे लागतात स्वतःला. आणि शिवाय आपण जेव्हा निसर्गामध्ये जातो तेव्हा हा तिकडे अ, एकदम पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, ऑक्सिजन हो मिळतो, खरंच. जो आपण नेहमीच्या रहदारीच्या आपल्या जीवनामध्ये माणूस ते वेळ मिळत नाही. तर बरोबर निसर्गात आहे. गेल्यानंतर एक वेगळंच फिलिंग आणि हम्म त्या गोष्टी मिळतात हम्म. असं आणि रोजची या धकाधकीचं जीवन विसरायला होतं विसरायला होतं. पूर्णपणे. हम्म. खरंय आपण खरंय. आपल्या फॅमिली म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी म्हणा त्याच्यापासून हा एक दिवस आपला स्वतःसाठी जगण्यासाठी हा तर आपण तिथे येतो. त्या गेल्यानंतर आपण सगळं विसरलेलो असतो. फक्त विसरलेलो असतो. निसर्ग आणि आपण बरोबर. हेच फक्त असतं. खरंय. आणि जेव्हा दोन गोष्टी एकरूप होतात हम्म. तेव्हा त्याच्यामधल्या म्हणतात ना की
एक कस लागतो की कसं त्या लागतो. माणसाला त्याच्याबद्दल अट्रॅक्शन आणि त्या गोष्टी वाटतात. खरंय अगदी. नुसत्या म्हणजे करायचं म्हणून नाही, नाही, एक नाही. मनापासून जेव्हा ती गोष्ट होते हो, निसर्गाची, तर तेव्हा तो मग बरोबर. निसर्गामध्ये एकदम रमला जातो आणि मग रमतो. खरोखर ते कळतं की मग तिथे गेल्यानंतर आपण त्या किल्ल्यावरती तो किल्ला कसा होता, त्याचे दरवाजे हां. कसे आहेत, त्याची तटबंदी कशी आहे, हो. त्यांनी बांधलेल्या त्यावेळेच्या त्या खिडक्या वगैरे कशा आहेत, ऐतिहासिक त्या ऐतिहासिक काळात आपण वास्तू त्या जातो. काळामध्ये बरोबर, जातो. बरोबर आहे. आणि आणि तुम्ही जे म्हणालात ना मगाशी, की तादात्म्य पावतो आपण निसर्गाशी. निसर्गाशी ते इतकं महत्वाचं आहे, की म्हणजे आता सुद्धा मी येत असताना आपलं प्रत्येक पाऊल हम्म, टाकणं हे किती महत्वाचं असतं महत्वाचं असतं माउंटेनिअरिंग मध्ये. माउंटेनिंग मध्ये. म्हणजे एक पाऊल टाकताना जी काळजी घ्यावी लागते किंवा आता माइंडफुलनेस बद्दल आपण बोलतोय किंवा आम्ही माइंडफुल हार्ट कन्सल्टन्सी आहे किंवा हेल्दी हार्ट हेल्दी माइंड असं आम्ही म्हणतो. तर प्रत्येक पाऊल टाकताना एक सजगता यायला लागते हम्म, असं मला वाटतं, की हे मी पाऊल टाकलंय तर आता हे पाऊल टाकताना खाली काय आहे माझ्या पावलाखाली किंवा पायवाट निसटती तर नाहीये ना हम्म, किंवा तिकडे काही टोकदार दगड वगैरे नाहीये ना किंवा माझं पुढचं पाऊल पडण्याकरता व्यवस्थित जागा तयार झालीये की नाही झालं. हे बघत 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 आपण येतो. बरं. तर मला असं वाटतं हे जे मला असं वाटतं की माउंटेनिअरिंग म्हणजे आता मी जे काही स्वतः अनुभवतीये तुमच्यासोबत हम्म. की माउंटेनिअरिंग साठी खूप माइंडफुलनेस लागतो असं मला वाटतं. कसं आहे, त्याच्यामुळे हा. निसर्गात गेल्यानंतर आपल्याला कॉन्फिडन्स लेवल येते हो. की बाबा मी हे करू शकतो, करू मी शकतो. त्या गडावर जाऊ शकतो. आणि जेव्हा एक किल्ला आपण फिरतो हा. तेव्हा मग त्याला ऑटोमॅटिकली की पुढच्या किल्ला बघायची आवड निर्माण होते. बरोबर आहे. मग दुसरं खरंय. बघितलं की आणखीन पुढे आणखीन पुढे, मग त्याची ती भूक आहे ना हा. एक वाढतच जाते. वाढत जाते. आणि एखादा किल्ला बघितल्यानंतर त्याच्यातले जे अनुभव असतात हम्म. तो त्याच्यामध्ये थोडा पारंगत होतो. तो पुढे बरोबर. आणखीन किल्ल्याला जाताना तो आणखीन मग स- तयारी करून आणखीन चांगला सक्षम बनतो. बरोबर. मग तो आणखीन पुढे सक्षम होतो. असाच करत माणूस आपल्या स्वतः एकदम हे होतं. म्हणजे प्रत्येक येणाऱ्या निसर्गावर किंवा प्रत्येक येणाऱ्या संकटावर, तो येणाऱ्या मात करू अडचणींवर तो शकतो. मात करतो. वा. आणि ही गोष्ट बाकी कोणी आपल्याला मिळत नाही. बरोबर. म्हणजे हे जे शिकायला मिळतं हे शिकायला हे खूप लाख मोलाचं आहे लागतं. माउंटेनिअरिंग मध्ये. बरोबर आहे. आणि हळूहळू हळू मग आपण आपलं ध्येय गाठू शकतो. ध्येय. वा, वा. तर अशा पद्धतीने व्यक्ती ती निसर्गाच्या जवळ जाऊ शकते आणि लाख मोलाच्या गोष्टी ती शिकते. तिच्या जीवनाशी संबंधित असलेल्या अतिशय जवळून जीवनाकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोन हा बदलू शकतो. किल्ल्यांवरती फिरण्यामुळे किंवा अम, गिर्यारोहण करण्यामुळे आणि ह्या सगळ्या ह्याच्यामुळे. तर मला असं वाटतं महादेवजी आपण अजून तुमच्या नर्सरीमध्ये पुढे जाऊया आणि मग तुमच्या गिर्यारोहणाबद्दलच्या अजून आपण पुढची चर्चा आपण करूया. हं? आपण इथे जे आलो आहोत हा हा. तर हे नर्सरी मधील मोठी जागा. हो. तर इथे लहान मुलांचे शिबिर वगैरे जे घेतली जायची जुन्या काळी किंवा आता पण, ओके. तर इथे बऱ्याच वेळा मी येऊन अंध, अपंग हा किंवा हा. अनाथ आश्रमांची मुलं हा हा. आणि अशा मुलांना इथे सगळं शिबिर वगैरे घेतली जायची. थोडं पुढे या. तर हा. इथे मग ह्या ग्राउंड मध्ये व्हॅली क्रॉसिंग, जुमारिंग ह्या हम्म. ऍक्टिव्हिटीज इथे व्हायच्या. अच्छा. हा. अरे वा. हम्म. क्या बात आहे. म्हणजे ही कशी जरा एक त्यांचे तुम्हाला एक टेबल लँड सारखी टेबल लँड थोडी सारखी जागा जागा मिळाली असल्यामुळे आहे. त्यांना हा. इक्विपमेंटचे लेक्चर्स वगैरे, त्यांना अच्छा. मार्गदर्शन करणं, बरं, मग टेंट वगैरे इथे घातला जातो वगैरे का? घेऊन टेंट वगैरे लावून अच्छा. अरे त्यांना वा वा बऱ्याच वा. गोष्टी इथे म्हणजे मोकळ्या जागेमध्ये मोकळ्या केल्या जागेमध्ये जातात. त्यांना मिळतात. हम्म. करेक्ट, करेक्ट. मस्तच. तर तुम्ही मला सांगत होता की चढणं का इम्पॉर्टंट आहे आणि आयुष्यामध्ये आपल्याला कसा फायदा होतो चढण्याचा. तर गिर्यारोहणामध्ये तुम्ही आतापर्यंत बरीच शिखरं पार केलेली आहेत. तर महत्वाची अशी कोणती शिखरं तुम्हाला पार करायला मिळाली त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. गिर्यारोहण म्हणजे रॉक क्लाइम्बिंग मध्ये रॉक क्लाइम्बिंग रॉक मध्ये. क्लाइम्बिंग मध्ये जवळपास साधारण 150च्या एक आसपास
सुळके पूर्ण सर केले. 150च्या वर सुळके. 150चे सुळके. बरं. तर त्याच्यामध्ये जे अजिंक्य हां. ज्या मार्गावर कोणी गेलं नाही, हां, 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 हां. जे सुळके अजिंक्य सुळके करण्यामध्ये काय होतं, तो हां. आपला कस असतो. हां. कारण जे जे झालेले सुळके आहेत त्याच्यावरती करणं म्हणजे एक प्रकार त्याच्यावरती तो रस्ता तयार असतो. तयार त्याची असतो. माहिती असते आपल्याला. बरं. पण जेव्हा आपण नवीन मार्ग शोधतो किंवा अजिंक्य सुळका असेल, तर हं, तेव्हा हं. तो पूर्ण आपलं त्याच्यावरती हे असतं, बरोबर. की आपण म्हणजे जेव्हा क्लाइम्बिंग आपलं सगळं आपलं कसं सगळं कसं पणाला पूर्ण लागतं. पुणाला लावून ते अजिंक्य सुळक्याला जे महत्त्व जे असतं, ते हां, त्याला हां, आपण हां, हां. पूर्ण तयारीने जावं लागतं. अच्छा. असे आणि कोणते 2 अजिंक्य तर सुळके तुम्ही पार केलेत? अजिंक्य मार्गाने आम्ही जे क्लाइम्ब हां. केले त्याच्यामध्ये संडे वन. ओके. संडे वन म्हणजे नाशिकच्या त्र्यंबकेश्वरच्या पाठीमागच्या बाजूला. हां, हां. तर तो जुना जो रूट आहे तो पहिल्या लोकांनी क्लाइम्ब केला होता. तो बरं. फेस रूट म्हणजे सरळ अशा धारेवरून तो क्लाइम्ब करायचा होता. अच्छा. तर त्याच्यामध्ये असे पुस्तकासारखे ओपन बुक, ओरँग आणि ओह! वेगवेगळ्या डिफिकल्टीज हं. त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होते. तर ते सगळे हं. करत कमीत कमी 2 दिवस त्याच्यावरती हे करावं लागलं. हं, 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 आणि हं. तिथे म्हणजे ओपन बुक सारखा ओपन पुस्तकासारखं असं ओपन झालेले जे पुस्तक असतं, तसं तसं ते कडा ओपन होता. तसा तो कडा होता. त्याच्यातले काही ओके. पार्ट ते हां, एकदम तसे होते. हां. तर त्याच्यामध्ये एकदम कसं फक्त हात आणि पायच लावून वर जावं लागतं. आणि ओपन बुक हे ओह! सर्वात डिफिकल्ट पार्ट ऑफ द माउंटेन आहे रॉक क्लाइम्बिंगमध्ये. माउंटेनिअरिंग, रॉक क्लाइम्बिंगमध्ये. आणि सर्वात हां. जास्त जो थरारक आणि मोठा अनुभव चांगल्यापैकी आला, हं, हं. तो साताऱ्याचा ठोसेघर धबधबा. अच्छा. जो कास पठाराच्या खालच्या बाजूला आहे. ओके. आणि तो ठोसेघर धबधबा माणूस बघायला गेले, की वरून जे धबधबा आहे पाणी तिथे. पडतं तो खालपर्यंत हो. एक 400 फुटाचा आहे. बरोबर, तर तो करताना लीगल तिथं परमिशन्स वगैरे सगळ्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वगैरे घेऊन करून बरोबर. ते सगळं जो अजिंक्य असं म्हणजे हं, तो त्या हं. रूटवर कोणी गेलेलं सुद्धा नव्हतं. नव्हतं. तर तो एक वेगळा अनुभव हां, असा हां. आला, की तो धबधबा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जो छोटा धबधबा आहे. तर अच्छा. तिकडे रस्ता कुठेच नव्हता, की रॉक क्लाइम्बिंग करता येईल. कारण राइट. खाली मोठा पाण्याचा डोह होता. बरोबर. जो धबधब्यानंतर तयार झालेला पाण्याचा डोह होता हो, तो. हो. तर डाव्या बाजूला मग तिथे एक तो झऱ्यामधूनच तिथे क्लाइम्ब करावं लागलं. पाण्यातून आयुष्यात पाण्यातून. पहिल्यांदा ते क्लाइम्ब करावं लागलं. बापरे! म्हणजे पाणी आहे आणि पाणी तुम्हाला रॉक चालू आहे क्लाइम्बिंग करायचंय. त्याच्यामधून क्लाइम्बिंग करायचं. वाह! तर आणि ते त्याचे पण तिथे खूप शेवाळ असतं, सटकू त्याच्यामध्ये शकतो. मग ते शेवाळ होतं. मग त्याच्यावरती मग थोडा विचार वगैरे हां, विनिमय झाला. हां. रुमाल घेऊन वगैरे कपड्यांनी साफ केले, पण काही झालं नाही. काही नाही. शेवटी मग ते काही आमचे इक्विपमेंटमधल्या टेप्स वगैरे असतात, त्यांनी ते अच्छा. सगळं साफ करून त्याच्यामध्ये अँकर्स वगैरे व्यवस्थित बसून एकदम बरं. म्हणतात ना, की लहान मुलगा कसा रांगत जातो, हो. तसं ते एकदम तेवढी लहान मुलाची जशी हळू, काळजी हळू, घेतो, तसं हळू, हळू हळू-हळू करत तो करावा लागला. क्लाइम्ब केलं त्याच्यात. क्लाइम्ब करत गेलो. वाह! आणि एक ठिकाणी असा आला, की काही करता येईना. धड हं. वर जाता येईना आणि खाली पण येता येईना. आणि मित्र सांगत होते, "अरे, बापरे! उजव्या बाजूला जा." हां. अच्छा. पण एक 5 फुटावरती तिथे उभा राहण्याची जागा असते, जागा म्हणजे लेज असते. म्हणतात त्याला. हां, हां, तर हां. तिथे थांबवायचं होतं क्लाइम्बिंग. अच्छा, तर अच्छा. तिथं ते मित्र म्हणतात, "अरे 5 फुटावर तू तिथे का येत नाही, का येत नाही?" आणि मी बोलावं तर माझ्यासमोर साप होता अरे! झाडावरती. आणि साप असल्यामुळे तिथं काही करता येईना. मग थोडंसं बापरे! क्लाइम्ब डाउन करून खाली आलो. आणि अच्छा. जेव्हा सापाने तोंड दुसऱ्या बाजूला फिरवलं, हां, तेव्हा मग तो हळूच त्याच्या शेपटीच्या मागे एक काठी तोडून त्याला हळूच पुढे सरकवला. तर हळू-हळू तो हां, पुढे जेव्हा गेला, हां, तेव्हा मग मित्रांना सांगितलं, की लांब फक्त हाताने असा इशारा केला, की इकडे साप आहे. हां, हां. हाताने असा इशारा केल्यामुळे त्यांना कळालं, की तिकडे साप आहे म्हणून तो थांबलाय. हां. आणि त्यावेळेस आपण अच्छा. निसर्गाच्या विरुद्ध जाऊन त्या सापाला उडवणं किंवा बाकीच्या गोष्टी करणं, काहीच असं आपण करायचं कधी नाही. करू नये. कारण अच्छा. आपण त्यांच्या घरात गेलोय. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे थोडंसं शांतपणे हं. पेशन्स ठेवून, जे हां. माझ्या मित्रांनी आणि माझ्या गुरुवर्यांनी जे काही शिकवलं, हो. जे मी शिकलो सुरुवातीला, हं. तर ती गोष्ट मला बेसिक ही महत्त्वाची असते. ती पाया जर तुम्ही कंटिन्यू मेन ठेवायचा आहे. अच्छा. तर तिथे मग माझा अनुभव मोठा आणि मी जास्त हे आहे. तर मी तिथे अतिशहाणपणा कधी करू नये. कधी करायचं नाही. मी केला नाही. निसर्गापेक्षा आपण मी मोठे केला नाही. नाही. मग हां. त्याला आरामशीर त्याला जाऊ हां. दिलं. नंतर मग पुढे गेलो. तर त्याच्यामुळे त्या त्यामुळे तुम्ही ते करू कड्यावरती शकलात. चांगल्यापैकी हे झालं. वॉव! आणि बापरे! आजपर्यंत तब्बल साधारण एक 25 एक व्हर्जिन हं. पिनॅकल क्लाइम्ब झालेले आहेत. बापरे! हां. व्हर्जिन पिनाकल्स व्हर्जिन पिनॅकल्सचे क्लाइंब केले 25 एक तुम्ही 25 एक झाले. 25 ते 30. 25 एक झाले. वाह! क्या बात है! आणि त्याच्यामुळं जे माणसं आणि बाकीच्या गोष्टी ज्या मिळाल्या त्या निसर्गात, हां. खरंय, त्या खरंय. आयुष्यातला मोठा ठेवा आहे. मोठा ठेवा आहे हा मोठा ठेवा आयुष्यातला. आहे.